सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण, मग माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या पोराचं शिक्षण, त्यांच्या मुलाचं औषधोपचार, त्यांच्या नवऱ्याचा कधी कुठं हॉस्पिटलचा खर्च करायला इकडं तिकडं बघायला लागलं तर मग सरकार काय कामाचं? मी आपल्याला सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, मी माझ्या आईची काटकसर पाहिली आहे डोळ्याने, तिची तगमग पाहिली आहे, घर चालवताना कशी कसरत करत होती ते मी पाहिलंय, माझ्या पत्नीची कसरत पाहिली आहे, मी पाहिलंय. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी ठरवलं, माझ्या दादा भुसे असतील, गुलाबराव असतील, आणि आम्ही ठरवलं या लाडक्या बहिणींसाठी काय करायचं. त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणायचे असतील तर त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना का करू नये. मी लगेच आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा यांना सांगितलं, योजना सुरू झाली. योजना सुरू झाल्यानंतर विरोधक म्हणाले चुनावी जुमला, ही खोटी योजना, कोर्टात गेले, बंद पाडायला बदनाम केलं. या लाडक्या बहिणींना काय विकत घेताय का, भीक देताय का, असं हिनवू लागले. या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही योजना ही सुरू केली. 1, 2, 3, 4, 5, 6 हप्ते आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले. लाडक्या बहिणींची योजना जी केली आहे, इतर ज्या योजना केल्या, कुठली योजना बंद होणार नाही ही खात्री आपण बाळगा. कारण आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही, जे आम्ही बोलणार ते करून दाखवणार. बाळासाहेब म्हणायचे, एकदा शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचार करा. आम्ही पूर्ण विचार करून आपल्या योजना सुरू केलेल्या आहेत. तर आपण स्वतः पाहिलेला असेल, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी खुशखबर दिलेली आहे. लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाहीत, तुम्हाला कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही, चिंता करायची कारण नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही याबद्दल मोठी माहिती त्यांनी दिली. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेलं असेल, त्यांची जी या ठिकाणी सभा होती त्याच्यामध्ये त्यांनी मोठी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी म्हटलं की गेल्या 2.5 वर्षात सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून झपाटून काम केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विश्वास आमच्या सरकारवर आहे. विधानसभा निवडणुकीत मिळवलेले यश सर्वसामान्यांच्याच विश्वासाचे आहे. कुणी काही म्हणले तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, अशी मोठी खुशखबर त्यांनी दिलेली आहे. आपण बऱ्याचशा न्यूज या ठिकाणी पाहिलेले असतील की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाही, पैसे परत घेतले जाणार. परंतु त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, कारण की ही योजना आता पुढे 5 वर्ष अखंडपणे अशीच चालू राहील. आपल्याला माहीत असेल, ज्या सरकारने ही योजना चालू केली तेच सरकार सत्तेत आल्यामुळं या ठिकाणी स्थिर सरकार असल्यामुळं तुमची योजना पुढे 5 वर्ष कंटिन्यू चालू राहील. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही गुड न्यूज असणार आहे. त्यांचा प्रत्येक इन्स्टॉलमेंट, प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे त्यांना अखंडपणे भेटत राहील. याबद्दल देखील आम्ही नियोजन केलं आहे, अशी देखील माहिती मागेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील दिलेली होती. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये आता तुम्हाला फक्त 1500 रुपये नाही तर तुमचे त्यामध्ये 600 रुपये देखील ॲड होणार आहेत, ती देखील घोषणा केलेली होती. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील त्याबद्दल माहिती दिली होती की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही त्याबद्दलची घोषणा करू किंवा तरतूद करू. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2100 रुपयाची 100% आम्ही वाढ करणार आहोत, अशी देखील माहिती दिलेली होती. तर महत्त्वाचं होतं ते म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबद्दल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कुणी काही म्हणाले तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. ते आपण सुरुवातीला देखील लाईव्ह त्यांनी माहिती जी दिलेली आहे ती पाहिलेली असेल. आता लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता देखील तुम्हाला लवकरच जमा होईल. 8वा हप्ता जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी पुढच्या 24 तारखेपासून येण्याची शक्यता आहे, कारण की त्याबद्दल मोठी माहिती या ठिकाणी लाडक्या बहिणींना लवकरच पैसे मिळतील, अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिलेली आहे.
ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. त्यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठं वक्तव्य केलं. लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर दिलेली आहे. त्यांनी बोललेलं आहे की महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार आहे असं सांगितलं जात आहे. पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटलेला आहे. कारण की लाडक्या बहिणी योजनेचे जानेवारीनंतर फेब्रुवारी पूर्ण महिना संपत आला तरी याबद्दल 8व्या हप्त्याची घोषणा झालेली नव्हती. तर स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. पुढं त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजनेबाबत या ठिकाणी येत्या आठवड्यात पैसे आम्ही देणार आहोत अशी माहिती स्वतः त्यांनी सांगितलेली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण ती माहिती पाहिलेली असेल. तर 8व्या हप्त्याचे जे पैसे आहेत त्याबद्दल देखील त्यांनी सांगितलं की ते 8 दिवसात पैसे तर भेटणारच आहेत, परंतु जो की जवळपास 350 कोटी रुपयांचा चेक जो आहे त्याच्यावरती साईन करण्यात आलेली आहे आणि पुढच्या 8 दिवसामध्ये तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये DBTद्वारे जमा केला जाणार आहे. म्हणजेच 8व्या हप्त्याबद्दल तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही. 8वा हप्ता देखील तुम्हाला लवकरच भेटून जाणार आहे. त्यासोबत बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची जी घोषणा करण्यात आली होती त्याबद्दल मात्र अधिकृत अजून घोषणा झालेली नाही की कुठल्या तारखेपासून 2100 रुपये भेटतील. परंतु याबद्दल देखील तुम्हाला खुशखबर अशी आहे, 2100 रुपयांची जी प्रतीक्षा तुमची या ठिकाणी लागलेली आहे ती घोषणा जी आहे त्याची महायुती सरकार लवकरच करू शकतं. कारण की येणाऱ्या जवळपास या ठिकाणी 15 ते 20 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्याचा नवीन अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक योजनेला या ठिकाणी नवीन तरतुदी केल्या जातात. जसं की मागच्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेलं असेल की जी योजना आहे लाडकी बहीण योजना ती चालू केली आणि त्याची 1500 रुपयाची तरतूद करण्यात आली. परंतु या ठिकाणी महायुती सरकारनं या ठिकाणी मागच्या काही निवडणुकींच्या काळामध्ये या ठिकाणी घोषणा केली होती की आम्ही 600 रुपयाने वाढ करून 2100 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींना प्रति महिना देणार आहोत. तर ती घोषणा झाल्यानंतर मात्र नेमकी कुठल्या तारखेपासून पैसे भेटतील याबद्दल मात्र सांगितलं नव्हतं. परंतु स्वतः उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं होतं की येणारा अर्थसंकल्प जो असेल त्याच्यामध्ये आम्ही त्याबद्दलची माहिती देणार आहोत, घोषणा करणार आहोत. म्हणजेच स्वतः महिला व बालविकास मंत्री म्हणाले होते की वर्षाच्या मध्ये कधीही ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर होतो आणि त्यानंतर वर्षाच्या मध्ये कधीही त्या अर्थसंकल्पामध्ये जे आहे या ठिकाणी आम्हाला त्याच्यामध्ये मध्येच तरतूद करता येत नाही. त्यामुळे नवीन अर्थसंकल्प 2025चा आता ज्यावेळेस मांडला जाईल, नवीन अर्थसंकल्पामध्ये तो अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयाची तरतूद बंद करून 2100 रुपये त्या जागी केली जाईल. म्हणजेच बघा, मार्च महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्पाला सुरुवात होईल. म्हणजेच एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपयाने पैसे भेटायला सुरुवात होऊ शकते. ही देखील तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. तर तुम्हाला अजून त्यासाठी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. लवकरच ती देखील खुशखबर तुमच्यासाठी येणार आहे. त्याबद्दलची देखील घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली जाऊ शकते. आता ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना तर 8वा हप्ता भेटणारच आहे. परंतु ज्या अपात्र लाडक्या बहिणी असतील त्यांचे पैसे परत घेतले जाणार का, त्याबद्दल काय निर्णय झाला आहे तो स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. ज्या अपात्र लाडक्या बहिणी असतील, जसं की 5 लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत, त्याबद्दलची माहिती अधिकृतपणे महिला व बालविकास विभागाने दिलेली आहे. मात्र त्यांच्याकडून पुन्हा एकदा पैसे जे आहेत, जे दिलेला लाभ आहे तो मात्र घेतला जाणार नाही परत. मात्र त्यांचा पुढचा लाभ जो आहे अपात्र लाडक्या बहिणींचा तो मात्र बंद होणार आहे. पुढे त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. फक्त आणि फक्त पात्र ज्या लाडक्या बहिणी असतील त्या लाडक्या बहिणींनाच या ठिकाणी लाभ भेटत राहणार आहे. कारण की याबद्दलची घोषणा करण्यात आलेली आहे की ज्या गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंतच हा लाभ गेला पाहिजे. म्हणजेच ज्या या ठिकाणी खरंच पात्र आहेत हा लाभ घेण्यासाठी त्यांच्यापर्यंतच लाभ आम्ही पोहोचवणार आहोत अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणींचा आता लाभ बंद केला जाणार आहे. त्याबद्दलची माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे. मात्र त्यांच्याकडून कुठलीही वसुली जी आहे ती केली जाणार नाही. ही गुड न्यूज या ठिकाणी असणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट होती ती म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही, ही योजना चालूच राहील, त्याबद्दल तुम्हाला काळजी करायची कारण नाही अशी माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. आणि 8व्या हप्त्याबद्दल देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की येणाऱ्या 8 दिवसामध्ये हा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे.
त्याबद्दलची तयारी झालेली आहे. तो संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेला आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.